सांगू तुम्हाला काय सांगायचं काही नाही. आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतो, जे चांगले काम आहे शहराच्या हिताचे काम आहे ते कारण नसताना बंद करू नका. काही पाण्याचा विषय तुम्हाला स्वतःला माहिती काय काय नाही 10-12 वर्षापासून परिस्थिती काय कारण कोणाला लावता त्या विषयावरती आम्हाला तुम्ही स्वतः नागरिक आहे, तुम्हाला पण पाणी लागतं, लोकांना पण पाणी लागतं, त्या विषयावर काय बोलायला होता आम्हाला तुम्ही. हा निर्णय तुमचा आहे, शासनाचा निर्णय आहे. कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेऊ नका की जेणेकरून आमच्या भावनांचा उद्रेक होईल. उद्या उद्रेक झाला तर आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये आम्हाला रोखणं कठीण होईल. मग नंतर इथं काम करणं सर्वांसाठी कठीण होईल. भुसावळ शहरातील आणि जामनेर रोडवर मुख्यतः सुरू असलेलं अमृत योजनेचं काम गेल्या 3 महिन्यापासून सुरू होतं आणि ज्या शहरवासियांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती गेल्या काही वेळेपासून त्याचा टप्प्याटप्प्याने पूर्ण होत होता. तर काय कारणाने सुरू असलेलं काम बंद केलं? कारण की एखादी वेळा काम सुरू होतं तर त्याचे पूर्ण नियोजन करून सुरू होतं, त्या जागेची पूर्ण पाहणी केली जाते, त्यानंतरच त्याला त्याची वर्क ऑर्डर दिली जाते की हे काम सुरू करा. जे काम 3 महिने आधी सुरू केलं, ज्यावेळी निवडणुका नाही झाल्या होत्या ते काम निवडणुकानंतर का कॅन्सल करण्यात येतं, का बंद करण्यात येतं आहे? आणि ते काम भुसावळ शहरासाठी, प्रत्येक माणसासाठी आणि प्रत्येक शहरातल्या हे जे नगरपालिकेचे ऑफिसर आहे यांच्यासाठी पण ते महत्त्वाचं आहे. कारण की पाणी त्यांना पण लागणार आहे, पाणी आम्हाला पण लागणार आहे. तर मी फक्त एवढं सांगेल की राजकारण करा, पाण्यात राजकारण करू नका. पाण्यात राजकारण करणारा माणूस कधीच वरती आलेला नाही आहे. पाणी हा धर्म आहे, जात आहे, हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तर ह्यामुळे मी माननीय मुख्याधिकारी साहेबांना सांगेल की येणाऱ्या 2 दिवसात दिलेला शब्द पाळा, योग्य ते कारण दाखवा, नाही तर काम सुरू करा. त्यानंतर 2 दिवसानंतर आमचा रुद्र अवतार त्यांना दिसणारच आहे. सांगू तुम्हाला काय सांगायचं काही नाही. आम्ही तुम्हाला प्रेमाने सांगतो, जे चांगले काम आहे शहराच्या हिताचे काम आहे ते कारण नसताना बंद करू नका. काही पाण्याचा विषय तुम्हाला स्वतःला माहिती काय काय नाही 10-12 वर्षापासून परिस्थिती काय काय बोलायला होता त्या विषयावरती आम्हाला तुम्ही स्वतः नागरिक आहे, तुम्हाला पण पाणी लागतं, लोकांना पण पाणी लागतं, त्या विषयावर काय बोलायला होता आम्हाला तुम्ही. हा निर्णय तुमचा आहे, शासनाचा निर्णय आहे. कोणत्याही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली घेऊ नका की जेणेकरून आमच्या भावनांचा उद्रेक होईल. उद्या उद्रेक झाला तर आम्ही ह्या नगरपालिकेमध्ये आम्हाला रोखणं कठीण होईल. मग नंतर इथं काम करणं सर्वांसाठी कठीण होईल. कारण आमच्यासाठी प्रायोरिटी जनता आहे. अमृत योजनेचा ठेकेदार जर कुठल्या याच्यात चुकत असेल की कधी रोड खोदला आणि तो करत नसेल, तो त्याची दबाई करत नसेल, त्या रोड करून देत नसेल, त्याच्या बाबतीत तुम्ही निश्चितपणे त्याला सूचना द्या आणि त्याकडनं ते कामं करून घ्या. आम्ही त्या बाबतीत म्हणणार नाही. परंतु जे चालू काम आहेत, चालू कामं जर अशा प्रकारे बंद होणार असतील आणि जर चालू काम बंद करायच्या संदर्भामध्ये कोणी लेखी सूचना न देता फक्त तोंडी सांगत असेल आणि कामं बंद पडत असेल आणि शहराला वेगळी घराचा प्रकार चालू असेल, अजिबात खपवून घेतला जाणार नाही. मग त्याच्यासाठी संघर्ष कोणत्याही टोकाला गेला तरी आमची त्या संघर्ष करण्याची पूर्ण तयारी आहे. त्यामुळे तुम्ही असं कुठलंही तुमच्या माध्यमातून जर अशी सूचना दिली गेली असेल तर त्या सूचना त्वरित मागे घ्या आणि ते जे काम आहे ते सुरू करा. कारण नगरपालिकेनं संतोषी माता मंदिराजवळची पाण्याची टाकी लाईन आउट नगरपालिका करते, वर्क आउट नगरपालिका करते, सॉईल टेस्ट नगरपालिका करते. असं असताना तुम्ही अचानकपणे जर कामं बंद करत असाल म्हणजे हे केवळ सुळाचं राजकारण आहे. नवीन काही करायचं नाही, परंतु जे कामं सुरू आहेत ते बंद पाडायचा जर प्रकार असेल तर असे अजिबात आम्ही दाखवून घेणार नाही. उद्याच्या दिवशी आमच्या भावनांचा उद्रेक झाला त्यास तुम्ही नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील.